कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक येथील मुंबई नाका येथे त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन करण्यात आले। त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येवला विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले। त्याप्रसंगी आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ज्योतिराव व माता सावित्रीबाईंच्या महान कार्यास उजाळा देताना आवर्जून सांगितले की त्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेणं हे प्रकार अजूनही सुरू आहे। जोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये हे प्रकार थांबत नाही तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा हा लढा तुम्हाला आम्हाला सतत चालू ठेवावा लागेल। काम करीत असताना प्रत्येकाच्या नशिबी जे आहे अनेक लोकांचा राग स्वीकारावा लागतो, अवहेलना स्वीकारावी लागते। कुठलाही जो इक्वॅलिटीसाठी जो समतेसाठी लढला त्याला कधीही प्रत्येक वेळेला समाजाने मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर त्याचं चालना करण्याचा, त्याचं सर्व प्रकारे जे आहे त्रास देण्याचा प्रयत्न केला। परंतु हीच मंडळी जी आहे पुढे मग अनेक वर्षाने देवत्वास प्राप्त होतात आणि आज आपण पाहतो आहोत ज्यांनी त्यांच्या जिवंतपणी त्यांचा प्रचंड छळ केला ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे तुमचे आमचे आज दैवत झालेले आहेत। सावित्रीबाई फुले यांनी ज्या मुली उभ्या आहेत आज सगळे कोण डॉक्टर होत आहेत, कोण इंजिनियर्स होत आहेत, कलेक्टर होत आहेत, मोठमोठ्या पदावर जात आहेत, राष्ट्रपती होत आहेत, प्रधानमंत्री सुद्धा झाले, मुख्यमंत्री होत आहेत, आमदार होत आहेत। हे सगळं जर सावित्रीबाई फुल्यांनी त्यावेळेला दगडधोंडे खाऊन मुलींना शिकवण्याचा जो प्रयत्न केला, शाळा सुरू केल्या, तो प्रयत्न त्यांनी केला नसता तर आज सुद्धा आपल्याला या महिलांचे अधिकार देता आले नसते। आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी इथे येऊन जे आहे एकच प्रतिज्ञा केली पाहिजे, जे कोणी गरीब आहे, जे कोणी मागास आहे त्यांच्या अधिकारावर कोणी अतिक्रमण करणार नाही, त्यांच्या मदतीसाठी आपण धावून गेलं पाहिजे आणि ह्या समाजामध्ये सर्व समानता आली पाहिजे, ती शिक्षणात आली पाहिजे, संपत्तीत आली पाहिजे, राजकारणात आली पाहिजे। सगळ्या प्रकारे जे आहे स्त्री पुरुष हे सुद्धा समान उभे राहिले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न करूया। हीच मला असं वाटतं आज खरी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक महानगर अध्यक्षा कविताताई कर्डक, महिला शहराध्यक्षा आशाताई भंदुरे, विभागीय अध्यक्ष नाना पवार, संदीप जगताप, अजय बागुल, संतोष भुजबळ, भारत जाधव यांच्यासह सातपूर विभागातील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश भाऊ महाजन, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, दीपक गांगुर्डे उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युसुफ पठाण, मालेगाव।